रिसोद ते फागणे बायपास महामार्ग हा उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि राष्ट्रीय स्तरावरील वाहतुकीचा मार्ग आहे। या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड आणि प्रवासी वाहनांची वर्दळ असल्याने महामार्गाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र संबंधित ठेकेदाराकडून महामार्गाचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे। निवेदनानुसार कामामध्ये आवश्यक तांत्रिक निकष, गुणवत्ता मानके आणि करारातील अटींचं पालन झालं नसल्याची गंभीर शंका निर्माण झाली आहे। निकृष्ट कामामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होण्याबरोबरच नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा निवेदनात करण्यात आला आहे। मागण्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच प्रयोगशाळेमार्फत रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी अशी मागणी मनसेने केली आहे। चौकशीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली। तसेच संबंधित ठेकेदाराला शासनाच्या निविदा प्रक्रियेतून कायमस्वरूपी किंवा नियमानुसार ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। याशिवाय कामावर देखरेख करणारे अभियंते, अधिकारी आणि संबंधित कर्मचारी यांचीही चौकशी करून दोषी आढळल्यास विभागीय चौकशी, शिस्तभंगाची कारवाई तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे। काय सांगाल, आज या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी आला, काय नेमका विषय होता? या ठिकाणी जे आपला तरसोद ते फागणे रस्ता आहे त्याच्यावरचा जो पुलाचं भराव खचलेला आहे, आज तो निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याच्या विरोधात संबंधित ठेकेदारावरती आणि जे कोणी त्याच्यावरती अधिकारी असतील त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावं। त्याचं कारण असं आहे की आजच्या आपल्या 100 वर्ष झाली आपली मागे जर पाहिली तर 106 वर्षापूर्वीची इमारत आहे आणि या इमारतीला आजही तडा नाही, परंतु आपल्या या सरकारने मागच्या 1 वर्षापूर्वीच तो पुलाचं काम केलं आणि असे अनेक प्रकारचे पूल या ठिकाणी खस्ता आहेत। तरी असले जे ठेकेदार, निकृष्ट काम करणारे जे ठेकेदार असतील यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे अशाचं या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदयांना आजच्या तारखेला निवेदन दिलेलं आहे। या संबंधित गुलाबराव पाटील असतील किंवा गिरीश भाऊ यांनी याच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा सांगितलेले आहे। आता 2 दिवस अगोदर त्याच्यावर काय सांगितलं? शेवटी कसं आहे माहिती आहे का, ज्या टायमाला काम सुरू होतं किंवा तुमचं नियंत्रण होतं का संबंधित कामावरती आणि आज तुमचं अपयश झाकण्यासाठी आज तुम्ही तिकडे गेलात, काय कारवाई होणार आहे मला एक तुम्ही सांगा। कारवाई व्हायची तर त्याच दिवशी गुन्हे दाखल व्हायला होते, त्या दिवशी का नाही गुन्हे दाखल झाले? तुमचं जो अपयश आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं अपयश झाकण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत, हे चुकीचं आहे, दुर्दैवाचा भाग आहे हा। आपलं नाव काय सांगाल, आज आपली नेमकी काय मागणी होती? आज आम्ही जळगाव जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संयुक्तरित्या निवेदन दिलं। आपण मागील हप्त्यामध्ये बघितलंच, पारधी बायपास हा जो हायवे आहे, हा हायवे खचला 1 वर्षाच्या आत। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मागच्याच हप्त्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, त्याचप्रमाणे गिरीश भाऊ महाजन हे मंत्री महोदय, खासदार स्मिताताई वाघ व त्या प्रकार बाकीचे आमदार हे मागच्या हप्त्यामध्ये फोटो सेशनसाठी तिथे गेलेले होते। त्यांनी फोटोशूट केले आणि त्यांनी सांगितलं की जे संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। पण मला असं सांगायचं आहे, जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचेच आहे तर त्याच दिवशी का नाही केले? आणि जर गुन्हा दाखल करायचा आहे तर कोणत्या दिवशी गुन्हा दाखल करायचा आहे, काय कारवाई करायचं आहे? तुम्ही गुन्हे दाखल करायची तारीख डिक्लेअर करा। आम्ही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत येऊ, आम्ही मागे नाही हटणार, कारण की आमच्यासाठी जनता ही सर्वप्रिय आहे आणि ठाकरे घराणं हे जनतेला
म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतं. पण हे महायुतीचं दडबदली सरकार, हे नपुसक सरकार, हे जनतेच्या मरणाची वाट पाहत आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून आज आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसाच्या आत जर यांनी याच्यावर कारवाई नाही केली तर सर्वात मोठं जन आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, पुलावर मंत्री गिरीश महाजन यांनी गडकरी साहेबांकडे मी याची तक्रार करेल म्हणे असं सांगितलेलं आहे. अहो, मला सांगायचंय, खालून वरून सरकार त्यांचंच आहे. हे जरी काम एखाद्या ठेकेदाराला दिलेलं असलं तरी त्यांच्या मर्जीशिवाय, त्यांना विचारल्याशिवाय हे काम दिलेलंच नाही. म्हणून गिरीश भाऊ महाजन हे स्वतःला संकट मोचक म्हणतात, पण मला असं म्हणायचं की गिरीश भाऊ महाजन हे जळगाव जिल्ह्याचा हा शनी आहे. म्हणून हे शनीचं संकट जर दूर करायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही मनसे स्टाईल आणि शिवसेना स्टाईल त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही इसका दाखवू. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला कुठेतरी पाठीशी घालता असं तुमचं म्हणणं आहे? 100%. कारण की कॉन्ट्रॅक्टर सुद्धा दबक्या आवाजामध्ये पडद्याच्या आड असं सांगतात की हे जेव्हा काम आम्ही सुरू केलं, काम सुरू करत असताना यांनी आमच्याकडनं काही प्रमाणामध्ये कमिशन घेतलं. त्या कमिशनच्या भीतीपोटी ते कारवाई करतात किंवा गुन्हा दाखल असं सांगतायत. म्हणून हे कुठेतरी थांबायला पाहिजे. शेवटी जनतेचा पैसा आहे, आमचा सर्वसामान्याचा हा टॅक्सचा पैसा आहे. याचा कुठेतरी उपयोग चांगल्या गोष्टीमध्ये व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आज हे निवेदन दिलं. आमदार असो, खासदार असो, गिरीश महाजन असो, नीताताई असो, या ठिकाणी जेव्हा पाहणी केली त्या पाहणीमध्ये त्यांनी असंही सांगितलं की आम्ही तत्काळ गुन्हे दाखल करून घेऊ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.